शुभविवाह या मालिकेच्या 14 मार्चच्या भागामध्ये भानुशाली म्हणतात, खरंच तुम्ही खूप ग्रेट आहात आकाश सर. म्हणजे मला हे काही सुचलं नसतं, पुन्हांदा लग्न वगैरे. यावरती आकाश म्हणतो, कसलं ग्रेट. या सगळ्यामध्ये भूमीला सगळं आठवावं, तिने पुन्हा या घरात परत यावं, या सगळ्यासाठी हा मी प्रयत्न करतोय. यावरती इकडे भानुशाली म्हणतात, नाही पण तुमच्या प्रयत्नांना खरंच दाद द्यायला पाहिजे. आकाश म्हणतो, प्रयत्न तर करतोय पण किती यश येईल मला माहीत नाहीये. भानुशाली म्हणतात, कशाला काळजी करताय, तुमच्या प्रयत्नांना यश येणार मला माहिती आहे ना. असं म्हटल्यावरती आकाश म्हणतो, या भानुशाली, तुमचं पण महाजनच्या घरामध्ये स्वागत आहे. असं म्हणत तो आता भानुशालींना आपल्यासोबत आतमध्ये घेऊन जातो. दोघं जण गप्पा मारत मारत आतमध्ये येतात. तोपर्यंत रागिणी इकडे दोघींची आरती ओवाळून औक्षण करून त्यांना आता घरात घेत असते. सगळं अगदी लग्नासारखं वाटावं, म्हणजे भूमीला कुठेही वाटू नये की हे दुसऱ्यांदा लग्न आहे किंवा काहीतरी आपलं असंच लग्न केलंय. त्यामुळे सगळे विधिवत आता सगळे विधी होत असतात. भूमी घरामध्ये एंटर करत असते. एंटर करत असताना ती आपलं घर पुन्हा एकदा न्याहाळून पाहत असते. इकडे तिकडे पाहत आता भूमी जुन्या आठवणी जाग्या करत असतानाच आता आकाशला मात्र भूमी, पौर्णिमा आणि तिघीजणी ज्या वेळेला मानसी आतमध्ये आलेले असतात ते क्षण आठवतात आणि आकाश भाऊक होतो. भूमीला पण काहीतरी आठवतं आणि या सगळ्या आठवीमध्ये दोघं जण एकाच वेळेला घरामध्ये ग्रहप्रवेश करत असताना भूमीचा तोल जातो आणि आकाश तिला सावरतो. एकाच वेळेला दोघांचं पाऊल उंबरठ्याच्या आतमध्ये पडतं. आई योगेश्वरीने दिलेला हा संकेतच असतो. सगळेजण दोघांकडे पाहत बसतात. एकमेकांच्या मिठीमध्ये बराच वेळ हरवून दोघं जण एकमेकांकडे पाहत असतात. रागिणीचा नुसता जळफळाट होत असतो. आजी मात्र खूप खुश होते. सगळेजण हे पाहत असताना आजी म्हणते, माधवराव बघितलत का, म्हणजे आई योगेश्वरीनेच हा संकेत दिलेला आहे. आई योगेश्वरीनेच एकाच वेळेला महाजनांच्या घरामध्ये दोघांचं पाऊल टाकून भूमीचा ग्रहप्रवेश केलाय. असं म्हटल्यावर ती मानसी खूप खुश होते. तर इकडे पौर्णिमाचा चेहरा मात्र पडतो. राजा काका म्हणतात, खरंच आई, म्हणजे हा योगेश्वरी आईचा संकेतच आहे. हाच संकेत पुढे खरा होत दोघं जण एकत्र येऊ दे म्हणजे झालं. माधवराव म्हणतात, खरंच आई योगेश्वरीच्या कृपेने असं झालं तर तुमच्या तोंडामध्ये साखर. मग भूमी आणि आकाश एकत्रच आतमध्ये येतात. भानुशाली मागेच थांबतात. भूमी मागे वळते आणि भानुशाली, या ना तुम्ही, या ना आतमध्ये, इकडे का उभे, असं म्हणत ती भानुशालींना सुद्धा आत यायला सांगते. मग भानुशाली पाठोपाठ आत येतात. भानुशालींचं या वेळेला चालचलन आणि थोडंसं वागणूक आपल्याला बदलली दिसत असते. इकडे तोपर्यंत आता राजा काका म्हणतात, या भानुशाली वकील या, म्हणजे या घरामध्ये तुमचं सुद्धा खूप स्वागत आहे. या घरामध्ये तुम्ही खूप महत्त्वाच्या आहात. असं म्हणत ते आता भानुशालींना आपल्या घरात घेतात. भानुशाली सगळ्यांना नमस्कार करतात आणि आता ते आतमध्ये येतात. आतमध्ये आल्यावर ती भूमी म्हणते, भानुशाली तुम्ही ना असं ऑकवर्ड वाटून घेऊ नका. आत्ता काय म्हटले राजा काका ऐकलत ना, तुम्ही या घरामध्ये तुमचं स्वागत केलंय, तुम्ही खूप महत्त्वाची व्यक्ती आहात असं म्हटलंय, तुम्ही असं मागे मागे करू नका, बसा बरं इथे. असं म्हणत भानुशाली वकिलांना जवळच बसायला देऊन भूमी आता लग्नाच्या विधींची सगळी तयारी करत असते. आकाश या क्षणाची वाट पाहत असतो. भूमी कधी आपल्या घरात येते आणि कधी एकदा भूमी आपली होते. पहिलं पाऊल तर टाकलेलं असतं. भूमी सगळी तयारी करत असताना राजा काका ठरलेल्या प्लॅन प्रमाणे सगळ्यांना सांगतात की इथली तयारी भूमी करेल. मला असं वाटतंय तुम्ही दोघी मुलीजणी त्या आतल्या रूममध्ये जा, म्हणजे टचअप वगैरे काही करायचं असेल तर. असं म्हणत राजा काका मानसी आणि पौर्णिमा या दोघींना आपापल्या खोलीत जाऊन आपल्या नवऱ्यांना भेटण्याची परवानगी देतात. भूमी इकडे सगळे विधिवत कार्यक्रम करत असताना तोपर्यंत पौर्णिमा येते. अभिजितला गच्च मिठी मारते आणि म्हणते, त्या घरातल्या एवढ्याशा खुराड्यात राहून माझा जीव तर अगदी घुसमटला होता. कधी एकदा इकडे येते असं मला झालं होतं. अभिजित म्हणतो, तुला तिकडे जीव घुसमटला आणि इथे आकाशने अपमान करून करून माझा जीव नकोसा केलाय. आईचं म्हणणं असं असतं की हा अपमान सहन कर, पुढे येणारे दिवस चांगले आहेत, पण पुढे येणाऱ्या दिवसांमुळे मी आजचा अपमान नाही सहन करू शकत. यावरती पौर्णिमा म्हणते, आता तुम्हाला अपमान सहन करायची गरजच नाही. आत्ता म्हणजे आजच मी असा डाव साधणार आहे ना की ज्याच्यामुळे भूमिताई कायमची इथून उठेल, भूमिताईला डिस्टर्ब होईल आणि त्यामुळे आकाश पुन्हा एकदा वेडसर होईल. असं म्हणत आता पौर्णिमाने लग्नाचा अल्बम आणि हे सगळं भूमीच्या समोर आणत भूमीला झटका आणायचं ठरवलेलं असतं. पण नियती मात्र या सगळ्यामध्ये एक वेगळाच खेळ खेळणार असते आणि आकाश भूमीला जवळ आणणार असते. भूमी विधिवत सगळे आता तयारी करत असताना एक एक गोष्टी मागत असते. त्याच वेळेला पेढ्यांचा बॉक्स घेतल्यानंतर नारळाचं ताट हातात घेत असताना ते जड ताट खाली पडणार तितक्याच जवळच बसलेले भानुशाली येतात आणि ते ताट सावरतात. हे सगळं रागिणी आणि निलांबरी पाहत असतात.
हे सगळं पाहत असताना निलांबरी आणि रागिणी यांच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडे विचार येत असतात एवढं मात्र नक्की. भानुशालींकडे बघत आता मात्र रागिणीच्या डोक्यामध्ये कपटी प्लॅन शिजत असतो. तोपर्यंत इकडे आता भूमी सगळी तयारी करत असते. रागिणीच्या डोक्यामधला असलेला प्लॅनची कुणालाच कल्पना नसते. भूमी सांगत असते ही सगळी तयारी तर झालेली आहे, पण आता आपल्याला गौरीहाराची तयारी करायची आहे. यावरती ठरलेल्याप्रमाणे आजी म्हणते, अगं रागिणी, ते वरती रूम आहे ना आपली, तिथे आपण सगळी तयारी केली. राजा काका म्हणतात, हो, आणि हार सुद्धा आहेत ना, ते दुसऱ्या खोलीमध्ये आहेत, म्हणजे त्या खोलीतनं हार आणायला पाहिजेत. असं म्हटल्यावरती रागिणी म्हणते, आई मी इकडची तयारी करते. त्यावरती मात्र आता आजी म्हणते, भूमी तू हार आणशील का? भूमी सांगते, हो आजी, कुठे आहे ती रूम तेवढंच मला सांगा, मी हार आणते. मग आजी सांगते, इथून वरती जा, डावीकडे वळ आणि तिकडेच दुसरी खोली. असं म्हणत आकाशच्या खोलीचा पत्ता आता आजी सांगते. भूमी ताबडतोब आकाशच्या खोलीत जायला निघते. मध्येच आकाश येतो, तिच्या अंगावरती पाणी शिंपडतो आणि मुद्दाम सगळं करत असतो. हे सगळं आता तो आजीकडे बघून करतो. त्याच वेळेला मात्र आता इकडे प्रशांत म्हणतो, जिजाजी आता काय आहे, म्हणजे जिजू आता पुढचा काय प्लॅन आहे? यावरती आकाश म्हणतो, सांगतो. मग तो आजीकडे येतो आणि आजी, खरंच बघितलंस ना तुझी मोठी सून शोभते की नाही नाचसून? आजी म्हणते, हो रे बाळा, लवकरात लवकर आई योगेश्वरीने तुम्हाला दोघांना एकत्र आणलं म्हणजे सगळं झालं. आकाश म्हणतो, काळजी करू नकोस आजी, सगळं काही ठीक होईल. असं म्हणत आजी आणि आकाशचा पुढचा प्लॅन चालू होतो. इकडे आता भूमीवरती गेलेली असते आकाशच्या रूममध्ये आणि आकाश वरती जायला निघतो आणि तो फोनवरती काहीतरी सांगत असतो. इकडे हा सगळा प्रकार चालू असताना भानुशाली खूप अस्वस्थ असतात. म्हणजे भानुशालींच्या डोक्यामध्ये काहीतरी चालू असतं, त्यांच्या डोक्यात काहीतरी प्लॅन असतो किंवा ते अस्वस्थ असतात हे रागिणी नोटीस करते. रागिणी त्यांच्याकडे पाहत असते. इकडे तोपर्यंत अभिजित सांगत असतो, काय नक्की प्लॅन तरी काय तुझा? यावरती पौर्णिमा म्हणते, आता बास झालं, ह्या बघा हा लग्नाचा अल्बम आता भूमीपर्यंत पोहोचला की काम झालं. कारण डॉक्टरांनी काय सांगितलेलं आहे की भूमिताईला जुन्या गोष्टींचा अचानक स्ट्रेस नको यायला, तिच्यासमोर कोणतीही गोष्ट अचानकपणे यायला नको, आपण मोठा धमाकाच करायचा. तिचं लग्न झालंय आणि ते पण तिच्या न आवडत्या आकाशसोबत. हा ज्या वेळेला तिच्यासमोर धमाका होईल ना, त्यावेळेला मात्र ती कोलमडून पडेल आणि हेच आपल्याला पाहिजे आहे. आणि आजच्या आज मी सगळं काम करते की नाही बघा. असं म्हणत पौर्णिमा आता मात्र घाणेरडा प्लॅन करत भूमीला उगाचच त्रास देण्याचं ठरवत असताना अभिजित पण तिची साथ देत असतो आणि दोघं जण मिळून आजच्या आज हा प्लॅन फत्ते करायचं असं ठरवतात. त्यावरती आता इकडे अभिजित म्हणत असतो, पण एक गोष्ट सांग, तू हे कसं काय ठेवणार आहेस? म्हणजे हा अल्बम भूमिताईपर्यंत पोहोचवणार कसा? यावरती मात्र आता पौर्णिमा म्हणते, त्याची काळजी तुम्ही करू नका, मी बघते ना काय करायचं ते. असं म्हणत मग आता पौर्णिमा हारांच्याच टोकरीमध्ये तो अल्बम ठेवण्याचा प्रयत्न करत असते. तोपर्यंत इकडे मात्र भानुशालींची अस्वस्थ असलेली अवस्था इकडे आता रागिणी पाहते आणि विचार करते, वकील साहेब तर खूप मोठ्या केसमध्ये अडकलेले दिसत आहेत, काहीतरी आहे, म्हणजे ही केस काहीतरी वेगळीच आहे. यावरती निलांबरीचं पण लक्ष असतं, ते म्हणजे भानुशालींकडे. आता भानुशाली इतके अस्वस्थ का आहेत ह्याचा अर्थ रागिणी आणि निलांबरीने वेगळा काढला असला तरी भानुशालींच्या डोक्यामध्ये कसला तरी प्लॅन चालू असतो इतकं मात्र नक्की. तोपर्यंत इकडे आता आकाशवरती जायला निघतो आणि दोघी जणी भानुशालींना न्याहाळतच असतात. इकडे भूमी आकाशच्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यावरती पाहते तर काय, अरे बापरे, किती सारा हा पसारा. यावरती आता मागून आकाश येतो आणि म्हणतो, कसं आहे ना, या रूममध्ये आतापर्यंत हा सगळा पसारा आवरणारी यायची आहे. भूमी मागे वळून बघते आणि तू माझा पाठलाग करत इथपर्यंत आलास का? आकाश म्हणतो, नाही, खरं तर मी तुझा पाठलाग करत आलोच नाहीये, माझं इकडेच या साईडला काम होतं. पण खरं सांगू का, तर तूच तुझ्या पाठीपाठी मला खेचत इथपर्यंत आणलंस. भूमी म्हणते, शब्दांचे खेळ आहेत ना, हे शब्दांचे खेळ माझ्याकडे तर तू बिलकुल करू नकोस. असं म्हणत ती आता आकाशवरती खूप चिडते. आकाश म्हणतो, अगं मी शब्दांचे खेळ वगैरे काहीच करत नाहीये. भूमी आता तिथले हार घेऊन जायला निघते. त्यावेळेला आकाश आता मुद्दाम काहीतरी भूमीला थांबवण्यासाठी म्हणतो, हे बघ माझ्याकडे काय आहे. असं म्हणत तो आता आपल्या खिशातून मंगळसूत्र काढतो. मंगळसूत्र काढल्यावरती भूमी म्हणते, हे काय आणि हे मला का दाखवतो आहेस? यावरती आता मात्र अभिजित आणि इकडे अथर्वसाठी 2 मंगळसूत्र आणण्यासाठी मी गेलो होतो. त्यावेळेला मला आजीने सांगितलं की तुझ्यासाठी पण एक मंगळसूत्र आण. म्हणजे कसं आहे, लग्न घरामध्ये ज्यांचं लग्न ठरायचं असतं त्यांच्या नावाचं जर आपण मंगळसूत्र आणलं ना तर त्यांचं लग्न लवकर होतं. म्हणून मला आजी म्हटली की हे मंगळसूत्र तू आण. खरंच असं असतं का भूमी? म्हणजे आता हे मंगळसूत्र आणलं तर माझं पण लग्न लवकर होईल का?
असं म्हणत आता आकाश भूमीकडे ते मंगळसूत्र दाखवतो आणि भूमी त्याच्याकडे पाहत असते. हे सगळं चालू असताना आकाश म्हणतो, बोल ना भूमी, खरंच का? म्हणजे असं हे मंगळसूत्र आणलं तर माझं पण लग्न लवकर होईल? भूमी म्हणते, या गोष्टी मला काही माहिती नाहीयेत. असं म्हणत ती आता ते मंगळसूत्र खाली करते आणि तिकडून निघून जात असते. आकाश मात्र विचार करतो, एक ना एक दिवस भूमी तुला मी माझं बनवून राहणार. या सगळ्यामध्ये तू फक्त माझी आहेस हे तुला आठवण्याची खोटी आहे, हे तुला आठवायलाच पाहिजे. असा विचार करत आकाश आता पुढचं प्लॅनिंग करत असतो. तोपर्यंत इकडे लग्नाचे विधी चालू होतात आणि पौर्णिमा आणि अभिजितच्या प्लॅन प्रमाणे फुलांच्या टोकरीमध्ये असलेली आता अल्बम पाहण्यासाठी भूमी पुढे जाणार. तितक्यात आकाश पाहतो आणि भूमीला या सगळ्यामध्ये त्रास होऊ नये म्हणून मागून आकाश येतो आणि ती फुलांच्या टोकरीमधला अल्बम काढून घेतो. भूमीला हे काही कळत नाही. भूमी चिडते आणि काय आहे सगळं मागे लपवतोयस, मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे असं म्हणत ती त्याच्यावरती हट्ट करायला लागते. आता आकाश भूमीला ते दाखवणार का आणि पौर्णिमाचा प्लॅन यशस्वी होणार की पत्रिका पाहिल्यावर ती भूमीला जुन्या गोष्टी आठवणार, हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.